अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 30 जून रोजी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। या प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा आणि अध्यापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी शहरातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या। जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि महापालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉक्टर अनिल बोडे, आमदार रवी राणा तसेच विविध समितीचे सभापती आणि लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। बालमित्र आज शाळेमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याची संधी या ठिकाणी मिळाली। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे पूर्ण शाळेमध्ये आणि संपूर्ण शाळा, संपूर्ण शिक्षक यांची खूप चांगली तयारी झालेली आहे। अतिशय सज्जतेने त्यांनी सर्व आपल्या नवीन बालमित्रांचं त्या ठिकाणी स्वागत शाळेमध्ये केलेलं आहे। आताच मी या शाळेमध्ये जे नवीन बालमित्र आपले आलेले आहेत त्यांना गणवेशाचं व पुस्तकांचं सुद्धा वाटप हे त्या ठिकाणी केलेलं आहे। तर शाळेमध्ये अतिशय चांगली इमारत आहे आणि इथे पटसंख्यासुद्धा 300च्या घरात आहे। त्यामुळं सर्व शिक्षक हे जे चांगली मेहनत करत आहेत आणि समाजामधूनही या शाळेच्या प्रती त्यांची एक प्रकारची समाजाची समाधान हे या शाळेच्या प्रती या पटसंख्येहून आपल्याला निश्चित दिसते। मी मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना सुद्धा आज माझ्या भाषणात आवाहन केलं की शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे। त्यामुळे या शाळेचं जे शिक्षक आहेत त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी व या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर त्या ठिकाणी भर द्यावा असं आवाहन मी या ठिकाणी आज जो शाळा प्रवेशोत्सव या संपूर्ण जिल्हाभरामध्ये आज आपल्या राबवला जात आहे त्या निमित्ताने केलेला आहे। शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, गुलाब पुष्प, मिठाई आणि शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले। मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, स्वच्छता, शिस्त आणि मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले। या उपक्रमामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। शिक्षण विभागाने अत्यंत नियोजनबद्धरित्या शहरातील सर्व मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत भेटीचे आयोजन केले होते। प्रत्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विशिष्ट शाळा व वेळ निश्चित करून दिल्याने सर्व शाळांमध्ये प्रशासकीय उपस्थिती दिसून आली। या उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झाली असून महापालिका शाळांच्या भविष्यातील वाटचालीस यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे। त्या बाजूला, मागच्या बाजूला तुमची परसबाग आहे, ती फुलवायची आहे। मी परत 2 महिन्यांनी येणार तुमच्या शाळेत, चालेल ना? तर ती तुमची परसबाग तुम्हाला फुलवायची आहे चांगल्या पद्धतीने, भाजी, फळं आणि फुलं। तर ते तुम्ही तुमच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला हे काम करायचं आहे। सगळ्यात पहिला तर पहिलीतले जे काही आज इथं विद्यार्थ्यांनी पहिला प्रवेश घेतला, खूप त्यांच्या चेहऱ्यावर वेगळं हास्य आहे। त्यामुळं तुम्हाला इथं आता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर जवळजवळ 10वी पूर्ण करूनच इथून जायचं आहे। तुम्हाला खूप शिकायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त शिकणारे तुम्ही पाहिजे, बरोबर आहे ना? मग तुम्ही शिकून काय काय होणार आहे मला जरा सांगा। पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, बघा सगळ्यांना किती स्वप्न आहेत। पण एकासाठी माहिती का तुम्हाला अभ्यास खूप करावा लागतो आणि मग तुमचे टीचर आहेत ना ते तुम्हाला सगळे अभ्यास करून घेतात, पण तुम्ही शाळेत पण अभ्यास करायचा आहे, घरी पण जाऊन अभ्यास करायचा आहे। त्याच्यासाठी मराठी, इंग्लिश हळूहळू सगळं शिकायचंय। त्यामुळे सगळ्यांना तुम्हाला तुमचे नवीन जे काही पहिली असेल, दुसरी ते आता 8वी 9वी पर्यंतचे सगळे आपले विद्यार्थी इथं आहेत। तर मला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि या शुभेच्छा देताना पालकांना पण एक सांगायचं आहे की बरेच पालक मला इथं दिसत आहेत, तर त्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना आपली महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये शासनाकडून ज्या ज्या काही सुविधा उपलब्ध होतात
त्या तुम्हाला मिळतीलच, पण आपण एक पालक म्हणून सुद्धा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार कसे मिळतील हे बघायचंय. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.